कॉलनी च्या मध्यवर्ती ठिकाणी हबीब कॉलनी या मध्यवर्ती ठिकाणी आज या ठिकाणी छोटेखानी का होईना आमचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माझ्यासोबत आलेले आमचे माजी नगरपालिकेचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आमचे सहकारी श्रीनिवास नेमानिवाड, पंचायत समितीचे माजी सभापती दत्ताजी आडे आणि सर्व आपल्या भागातील सर्व प्रतिष्ठित आमचे सलीमभाई, मुर्तुजा वगैरे सगळ्या मंडळी इथं आल्यानंतर खरं म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या काही नवीन सांगता त्यातली गोष्ट नाही। गेली 35 वर्षे किनवट शहर आणि या गावा परिसरामध्येच मी या ठिकाणी वास्तव्य आहे। कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या लोकांच्या भेटीगाठी, आपल्याशी संपर्क आणि संवाद या ठिकाणी होत असतो। आज जरी या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी काम जरी करत असलो तर तुमच्या समस्या मला माहीत आहे, ते सोडवण्यासाठी आपण मागच्या काळामध्ये खरं म्हणजे आपल्याला 2019च्या काळामध्ये 5 वर्षाची ती संधी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली होती, परंतु 2.5 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळं म्हणावं तेवढं त्या ठिकाणी आपल्याला काही करता आलं नाही। नंतर मी स्वतः 3-3.5 महिने आजारी असल्यामुळं पुन्हा थोडीशी गती त्या ठिकाणी मिळाली नाही। 22-24 महिन्यामध्ये म्हणजे लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदर आपण ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। बरेचसे समस्या या शहरामधले आपण सोडवण्यासाठी यशस्वी झालो, पण पूर्ण झाले असं मी म्हणणार नाही। आणखी बरेच कामं या ठिकाणी आपल्याला होणे बाकी आहे। साधारणतः तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा आता हे 24मध्ये परत एकदा तुमच्या आशीर्वादाने भागाची सेवा करण्याची संधी मिळाली। 3-3.5 महिने 2.5 महिने आपले मला वाटते निवडणुकीचे झाले। आता उद्याच्या 3 तारखेला पहिलंच आपलं आर्थिक बजेट राज्याचं या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून सत्काराचे कार्यक्रम हे करण्यापेक्षा आपल्याला आपल्या भागात काय काय उपलब्ध करून घेता येईल याच्यासारखी सातत्याने मी धावपळ करतो। काल मला वाटते आमचे पोरांनी एक कार्यक्रम कालच ठेवलेला होता, परंतु तुमच्या सगळ्या लोकांची गैरसोय झाली त्या ठिकाणी। मी न सांगता अचानकपणे काल संभाजीनगरला त्या बैठकीला गेलो आणि त्याच्यामुळं कालचा कार्यक्रम आज होते, तरीसुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून माझा सन्मानित सत्कार केलेला आहे। आणि याच्यामध्ये साधक बाधक ज्या काही रस्ते असतील, त्या रस्त्या बाजूचे नाले असतील, अंतर काही समस्या असतील, या सगळ्या गोष्टी, पाण्याचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी आपण शक्यतो या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये सोडवण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत। आणि माझं एक स्वप्न आहे, जास्तीत जास्त आपल्या भागाला एक चांगला विकसित अशा पद्धतीचं असणार आपलं शहर, लोकांना एक चांगलं वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं करावं, हे मनातून सुरुवातीपासून तुम्हाला उच्च आहे। एक तुम्हाला आणखी अभिमानाची गोष्ट मला सांगताना आनंद होत आहे। उद्याचं तुम्हाला सांगेल की ही तुमचं समतानगर आहे की समतानगर, सुभाषनगर, हमाल कॉलनी, ही गोकुंदाने हा जो परिसर आहे, ही जेव्हा माझे हे व्यापारी गाळे आहेत ना, माझे 120 कमर्शियल गाळे पूर्ण होतील, त्याच्यावर तर स्टेडियम माझं वरती उभं राहील राहील। पण एवढं जर मार्केट या ठिकाणी पाठीमागे भाजी मार्केट आहे, जुना जो किनवट आहे मागे पडेल, सगळ्या त्याला वेटेज तुमचं या एक क्षेत्राला येणार आहे इथे। आणि या ठिकाणी आपण जे उच्च पातळी बंधारा बांधतो, त्या उच्च पातळी बंधाऱ्याच्या ठिकाणी आपली बोटिंग राहणार आहे, कमर्शियल झोनची जायवा आहे, आणि त्या ठिकाणी आपलं गार्डन आहे त्याला लागूनच त्याला, म्हणजे हा जो तुमचा जो पॉकेट आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीचं विकसित अशा पद्धतीचा हा परिसर त्या ठिकाणी राहतो। आणि शेजारी इथं जवळपास आपलं आता 5 एकरमध्ये आपलं तुमचं गार्डन आहे, त्या गार्डनसाठी सुद्धा आपण मागच्या काळामध्ये थोडे पैसे कमी पडले होते, 2.5 कोटी रुपये आपण त्याला दिलेले आहेत, ते प्रस्तावित आता ते पूर्ण होईल। म्हणजे हा सगळा जो परिसर आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं विकसित तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। आणि हे सगळं करण्यासाठी मागच्या वेळेस आपल्याला फार वेळ कमी होता, आता कमी काळामध्ये जरी आपण तेवढं केलेलं आहे। आणि मला हमाल कॉलनीचे सगळेच प्रश्न माहीत आहे, निवडणुकीच्या पिरियडमध्ये आलो, याच्या अगोदर तुमच्या त्या गावामध्ये आलो, त्या खेडीमध्ये सर्व या पलीकडे जाऊन आता तुमचं ते आमची कोलाम वस्ती कुठे आहे, त्या बेल्लूरच्या पलीकडे आहे कोलाम वस्ती, हे कोलाम वस्ती इथे आहे बेल्लूरच्या पलीकडे, हा नगरपालिकेचाच भाग आहे। आता कोलाम वस्तीमध्ये सुद्धा किनवटचाच भाग असल्यामुळे तिथं सुद्धा आपण पाण्याच्या पाईपलाईनची तिकडे व्यवस्था त्या ठिकाणी करतो। म्हणजे शहरातला कुठलाही भाग या आपल्या बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सार्वजनिक असतील, वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या काही योजना असतील, त्या सगळ्या गोष्टीपासून कुठल्याही जाती जमातीमधला असो, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा असो, तो या शहरामध्ये राहणारा आपला माणूस आहे ना, त्याचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण काम करतो।
आणि तुम्हाला माहीत आहे की काम करत असताना मी कधी कुठली जात आणि कुठला कोण आहे हे असं बघितलं नाही. तुम्ही शेवटी आपलीच माणसं आहेत ना, आपल्या माणसासाठीच काम केलं पाहिजे. आता आमच्यासारखे राजकारणी काही लोक करतात, जातीचं समीकरण सुद्धा मांडूनही कामाचं स्वरूप ठरवतात. कुठं आपल्याला फायदा होते तिथं काम केलं पाहिजे, तिथं फायदाच होत नाही तर काम कशाला करायचं, असं तर काही माझं ठरलेलं नाही, सगळीकडे दिलेलं आहे. तुम्हाला सांगतो की मागच्या काळामध्ये अल्पसंख्याकाच्या हेडमध्ये ग्रामीण भागामध्ये, काय शहरातले माझे राहिले राहून गेले, थोडंसं राहिले याच्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये इस्लापूर, मग आमची चिखली असेल, तुमची गोकुंदा असेल, बाजार उमरी असेल, वाई असेल, गोंडवडसा असेल, तुमचं हडसणी असेल, माहूर असेल आणि इव्हन किनवडचं मस्जिद आहे ना पलीकडचं, काय ह्या सगळ्या ठिकाणी या मस्जिदला तर माझ्या स्थानिक निधीमधून पैसे दिले मी सुरुवातीला. हे सगळीकडे आपण अशा पद्धतीचे विकासाचे पैसे दिले त्या ठिकाणी. मी म्हणालो नाही की कुठल्या जातीचे लोक आहेत, नाही, हा हक्क तुमचा पैसा आहे ना, तुमच्यासाठीच आहे पुढे. आणि तुमची सेवा जर करून त्याचा तुमचा आशीर्वाद मिळत असेल तर मला आनंदच होईल ना, त्याच्यामध्ये दुजाभाव करण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून हा चेहरा म्हणून मी माझ्या नगरपालिकेच्या सगळ्या लोकांना नेहमी सांगत असतो की ज्या ज्या गोष्टी कुठं आपल्याला काय त्रुटी आहे. आता आमच्याकडे प्रशासक आहे, प्रशासक असल्यामुळे काही गोष्टी करण्यासाठी थोडंसं बंधन आहे, बरोबर आहे. आता आमच्याकडे बरेचसे पैसे शिल्लक आहेत, बाकीच्या आणखी याद्या प्रस्तावित आहेत आणि उद्या आणखी आपल्याला पैसे जास्तीचे घेऊन त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. जसं आमच्या आता श्रीनिवास म्हणत होतो की भविष्यात आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता माझ्याकडे आता शहरातले काही थोडे बहुत काम सोडले, ग्रामीण भागातले थोडे बहुत नाले रस्ते वगैरे हे जर काम सोडले, 80% काम माझे पूर्ण झाले. आता माझ्याकडे काय काम आहे, तिथल्या माणसाला रोजगार दिला पाहिजे, इथल्या माणसाच्या हाताला काम दिलं पाहिजे, आमच्या पलीकडे चांगले रोजगार उपलब्ध झाले पाहिजे. आता मी सकाळपासून 2-4 माझ्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. या भागामध्ये एक साखर कारखाना होऊ शकते काय, या भागामध्ये आणखी जुनी आपली बंद पडलेली सूतगिरणी होऊ शकते काय, ज्याच्यामुळे तिकडे 4-2 हजार लोक, इकडे 4-2 हजार लोक, अशा पद्धतीने आपल्याला काय व्यवस्था करता येईल काय, अशा पद्धतीचा आपला त्या ठिकाणचा प्रयत्न चालू आहे. हे सगळं करण्याच्या पाठीमागे कसं आहे की माझ्या भागामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. आता तुम्ही आपण येण्याच्या 1993 सालामध्ये ही माझी MIDC 150 एकरची MIDC. आता तुम्हाला तिथं काहीतरी छोटे छोटे उद्योग झालेले दिसत होतं काय, अनेकाने जाऊन अनेकाने बोर्ड लावले, अनेकाने उद्घाटन केलं. मी कधी म्हणलं काय, नाही म्हणलं ना, नाही म्हणलं. पण ती 150 एकरची जमीन आपण जी घेतली नाममात्र की त्या काळामध्ये आपण लोकांची घेतली, ती जमीन कोणाची आहे, त्याच्यामध्ये कोठारीचे आपले लोक आहेत, मंगाबुडचीचे लोक आहेत, त्याच्यानंतर प्रधान सांगवीचे आपले लोक आहेत, दुधगावचे काही लोक आहेत, बरोबर आहे, त्याच्यानंतर बेदी तांड्याचे काही लोक जमीनदार गरीब लोक आहेत ना. MIDC लोकांना MIDC त्या काळात काय MIDC असते माहीतच नाही, त्या काळामध्ये आपण MIDC केली. कारण आता त्या ठिकाणी आपण आता हळूहळू उद्योग त्या ठिकाणी बघतो. आता मला सांगा छोटे छोटे त्या ठिकाणी उद्योग झाले, म्हणजे एका छोट्या कारखान्यामध्ये आपले 5-50-5-25 जरी पोरं कामाला लागली तर आपल्या लोकांना सगळ्यांना रोजगार मिळेल. अशा मोठ्या स्वरूपाचं हे सगळं काम आपल्या ठिकाणी झालं पाहिजे, अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करतो. आणि आता राहिला प्रश्न, आता ही सगळे मृत्यूजा वगैरे ही सगळे पोरं माझ्या परिवारातले लोक आहेत, ही माझ्याच गावचे असल्यामुळे आता मी हे चिखली सोडली ना रे, आता म्हणजे आम्ही सोडलं म्हणजे आमचं जाणं येणं राहते, मी चिखलीच आहे, बरोबर आहे. आता आम्ही सगळं इथंच राहायला आलो, आता इथंच राहायला झालो म्हणजे इथलेच रहिवासी झालो, बरोबर आहे. म्हणजे इथलंच पाणी प्यायलो, इथंच राहायलो आणि इथलंच काम करायचं आहे ना, काय नाही म्हणजे तिकडं काम करायचं नाही अशातलं नाही, चिखलीमध्ये तिथेही करणारच आहोत. परंतु आपल्या गावासाठी चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे, हीच भूमिका आमची सुरुवातीपासून आहे. भविष्यात आपण चांगलं आहे करणार आहे व्यवस्थित. आता दादानी जे सांगितलं ते विहीर वगैरे बुजवायचं, सलीम भाईनं ते विहीर बुजवू. आणि जेवढं तुम्हाला सांगतो, जेवढ्या मोकळ्या जागा आहेत तिथे दुर्गंधी पसरत असते, घाण होत असते, त्या ठिकाणी व्यवस्थित विनाकारण अतिक्रमण करण्यापेक्षा आता एवढं मोठं हे ग्रामपंचायतचं आहे. अच्छा, आमच्या दत्तूला माहीत आहे, त्या रेस्टॉरंटच्या पाठीमागे मोठमोठे घर आहेत दत्तू, मोटरसायकल जात नाही आणि सगळे मोठ्या लोकांनी बांधले, मास्तर लोक आहेत ना रे, मोठे मोठे इतकुसाच रस्ता आहे, 2 माणसं जात नाहीत, गाडी कशी जाईल, माणसाला माणूस टेकत. घर कसं, मी एकदा गेलो मी एका कार्यक्रमानिमित्त, अरे मला राहतात कसं लोक, घरं तर 3-3 मजली घर आहे, बरोबर आहे. मग आता ते काय म्हणजे हे काय डेव्हलपमेंटचा प्रकार आहे का? आता काय ठिकाण हे गोकुंदात राहतं गाव बसलं, या ठिकाणी शहराचाच भाग आहे ना, पांदण रस्ता आहे, रस्त्यावर घर बांधले बाबा, बरोबर आहे. ही जबाबदारी आहे ना आपल्या लोकांची, अशी नाही ना. तर तुमच्यामुळे असं तुझ्या विकृत दिसेल ना तुमचं शहर. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. एक छोटासा तुमचा असणारा कविलो कारखाना होता, एकच
त्याच्यामध्ये मला वाटते 2200-2300 लोक काम करायचे एकच. काय झालं त्याच्या खोलात जात नाही मी. काय केलं ते एकच, एमडी त्यानंच, विकायला काढणारं त्यानंच, टेंडर भरणारं त्यानंच, खरेदी करणारं त्यानंच, प्लॉटिंग काढणारं त्यानंच. गेला कारखाना बोंबलं. बरोबर. आता आपले येणे लोक काहीच म्हणले नाही तेव्हा. आम्ही विरोध केला, ही मूर्ख आहे म्हणे काहीतरी कर. पण त्या कविलू कारखान्याच्या माध्यमातून एकच कारखाना होता तुमच्या मतदारसंघात टोटल. बरोबर आहे. आता जे तुमच्या याला लागून आहे काय आहे म्हणजे असे जे विकासाचे जे काही कामं असतात ना, ही कामं आम्ही राजकारणाचा विरोध काही असू दे, परंतु ही सगळी कामं आपल्याकडे आले पाहिजे, आपल्या परिसरात आले पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, अशा पद्धतीची माझी भूमिका आहे. मी तुमच्या सोबत आहे. निश्चितच येत्या काळामध्ये मला हमाल कॉलनीचाही प्रश्न राहणार नाही, सुभाषनगरचाही प्रश्न राहणार नाही, तुमच्या सरदारनगरचा प्रश्न राहणार नाही. जे सगळेच आता हा रस्ता तुम्हाला सांगतो, या रस्त्याचं काय झालंय, याला मला वाटतं 80-85 लाख रुपये टाकले. हे कुठून ठाकरे चौकापासून त्या आश्रमशाळेकडे जायचा रस्ता. ही चौफुली आहे ना, तर चौफुली आमचं भुजंग आपला विजयनगर, त्या तिथून इथपर्यंत टाकलंय. आता एस्टिमेट झालं, सर्व झालं. त्याच्यामध्ये तुमच्याच कुठल्या तरी माणसाने सांगितलंय की हे रस्ता याच्यातलं येत नाही. मी त्याचा मार्ग काढला होता, त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून टाक. त्यांनी सांगितलं की साहेब म्हणे हे जर रस्ता आपण मंजूर केलं की मी सस्पेंड होऊन जातो, कारण हा रस्ता त्या नॉर्म्समध्ये बसत नाही, तर तो कॅन्सल करावा लागतो. मग आता एवढं कसं आहे की एका एवढ्या रस्त्याला 80 लाख रुपयांचे साधारणतः 1 कोटी रुपये कोणी टाकू टाकतो. या तुमच्या एकट्या गोकुंदा ग्रामपंचायतला माझे स्थानिक निधी असेल, 25-15 असेल, दलित वस्ती असेल किंवा अन्य अल्पसंख्याकांचं हेड असेल, साधारणतः मी 3-4 कोटीच्या वरती पैसे दिले या गोकुंदा ग्रामपंचायतनं. नारळी फोडलं नाही तिथं जाऊन, आहे की नाही. परंतु म्हणण्याचा असा उद्देश आहे की हे झालं पाहिजे. आता हे रस्ता केव्हा आपण बुजवून टाकला, मी इकडून येतो ना कधी कधी, बरोबर आहे. हे पंकजाताईचा दौरा होता त्यावेळेस आम्हाला तिला आणून सोडायचं होतं, त्यावेळेस अर्जंटमध्ये बुजायला खड्डाच पडून होता की नाही काय. म्हणून हा रस्ता सुद्धा आपल्याला आता नॉर्म्स नवीन बदलले सरकारचे, त्याच्यामध्ये हा रस्ता आपण पूर्ण करू. आता शाळेपासूनचा वर मंगाबोडीपर्यंतचा रस्ता, तोही रस्ता पूर्ण झाला. आता रस्त्याचा विषय नाही ग्रामीण भागामधला, शहरामधले काय थोडे बहुत आपले जे विषय आहे ते विषय आपण त्या ठिकाणी पूर्ण करू. त्याच्यामध्ये निवांत राहा, काळजी करण्याचं काय कारण नाही. आणखी आठवण करून काय शिल्लक असतील ते आमच्या श्रीनिवासला सांगा, कारण हे सगळं शहरामधलं ह्यानं बाळपणी ह्यानं करत राहते, बरोबर आहे. हां, आणि मग त्याच्यानंतर आपण सगळं पुढचं करू, एवढं या प्रसंगी तुम्हाला शब्द देतो. आणि कालच्या गैरसोय झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आज परत एकदा या भागाचा कार्यकर्ता, आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भावना व्यक्त करत असताना माझ्याप्रती जे काही श्रद्धाने विश्वास व्यक्त करून माझा जो सन्मान आणि सत्कार आपण केलेला आहात त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय